नमस्कार, मी डॉक्टर कानडे. आजचा विषय आहे मूळव्याध. मूळव्याधामध्ये काही प्रकार आहेत, जसं की रक्त पडणे, कोंब येणे, आग होणे. पण आता मूळव्याध होतो का, एक थोडक्यात आपण माहिती घेऊ. व्यवस्थित जेवणाची वेळ नाही, जेवताना पाणी पिणे किंवा पाणीच कमी पिणे, परत फास्ट फूड जास्त खाणे किंवा दिनचर्या व्यवस्थित नसणे किंवा पचन व्यवस्थित न होणे, ऍसिडिटी होणे, असे भरपूर काही रिझन्स आहेत. चहा जास्त प्रमाणात पिणे. तर आता हा झालेला मूळव्याध क्लिअर कसा करायचा, तर मी तुम्हाला ह्याच्यावर घरगुती पर्याय देणार आहे. आपलं जे सेंधव मीठ असतं, हे सकाळी उपवाशीपोटी अर्धा लिंबू कट करून सेंधव मीठ एक 3 ते 4 चिमट त्याच्यावर टाकून सकाळी चोकून चोकून खायचं. हा झाला पहिला पर्याय. याच्यामध्ये 3 ते 4 दिवसातच आराम मिळतो. दुसरा, आपल्या नारळाची जी शेंडी असते, आपलं सुकलेलं जे आपण देवाला फोडतो ते नारळ, त्याची जी सुकलेली शेंडी असते त्याची राख करून ती राख सकाळी आपल्या मधासोबत सकाळी चाटून चाटून खाणे, याने तुमचा मूळव्याध क्लिअर होतो. आणि तिसरं, पाणी हे भरपूर पिल्याने, व्यवस्थित आहार घेतल्याने, जेवणाच्या 45 मिनिट अगोदर पाणी पिल्याने, जेवण झाल्याच्या नंतर अर्ध्या तासाने पाणी पिल्याने मूळव्याधाचा त्रास कमी होऊ शकतो. आणि तिसरी आणि लास्ट, जर तुम्ही कोरफड सकाळी सकाळी उपवाशीपोटी कोरफडीचा गर जर तुम्ही घेतला तरीही मूळव्याधाचा त्रास कमी होतो. नक्की ट्राय करून बघा. 7 दिवसात कंप्लीट मूळव्याध क्लिअर होऊन जाईल.